आज आपण एका थक्क करणाऱ्या गोष्टीवर नजर टाकणार आहोत. आज आपण मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून आलेल्या एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत, ज्या घटनेने संपूर्ण कुटुंबाचे चित्रच बदलून टाकले. ही कहाणी आहे मोहन, राहुल आणि प्रीतीची. इथे मोहन आणि राहुल हे दोन भाऊ होते. मोहन हा मोठा भाऊ होता, ज्याची वय साधारण 40 वर्षे होते. राहुल हा छोटा भाऊ होता. मोहनने कधीही लग्न केले नव्हते. राहुलचे लग्न प्रीती नावाच्या एका 25 वर्षाच्या मुलीशी झाले होते. लग्नाला अवघा 1 महिना झाला होता. हे कुटुंब शिवपुरी येथील एका मोठ्या बंगल्यात राहत होते. हा बंगला आणि सर्व संपत्ती मोहनने स्वतःच्या मेहनतीने कमावली होती. राहुल कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी आपला मोठा भाऊ मोहन याला विचारत असे. इतकेच नाही तर प्रीतीलाही एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती मोहनची परवानगी घेत असे. घरात सासू सुद्धा राहत होती, जी अनेकदा प्रीतीला म्हणायची की तुम्हा दोघांना पाहून कदाचित मोहनचेही मन बदलेल आणि तो देखील लग्न करेल. पण मोहन लग्नाचे नाव काढताच ऐकून घ्यायचा नाही. प्रीतीने अनेकदा त्याला विचारले की तुम्ही लग्न का करत नाही, पण मोहन काहीच उत्तर देत नव्हता. घरात सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, पण या घरात एका अशा गोष्टीची सुरुवात होणार आहे जी संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकेल. याची कुणाला पुसट सुद्धा कल्पना नव्हती. याची सुरुवात एका दिवसापासून होते, जेव्हा अचानक मोहनची तब्येत खूप जास्त बिघडते. त्याला तीव्र ताप येतो. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की त्याला मलेरिया झाला आहे. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. 4-5 दिवस मोहन रुग्णालयात होता. या काळात राहुलवर ऑफिसची सर्व जबाबदारी आली होती, म्हणून प्रीतीने आपले जेठ मोहन याच्या देखभालीची जबाबदारी स्वतःवर घेतली. ती रोज मोहनसाठी जेवण बनवून आणायची, स्वतःच्या हाताने भरवायची आणि त्याची सेवा करायची. 4-5 दिवसानंतर मोहनला रुग्णालयातून सुट्टी मिळाली, पण डॉक्टरांनी सांगितले की यांना अजून पूर्ण आरामाची गरज आहे. कुटुंबाने प्रीतीलाच मोहनच्या देखभालीची जबाबदारी दिली. आता प्रीती दिवसभर आपल्या दिराच्या कामात व्यस्त राहायची. ती त्यांना जेवण भरवायची, त्याची काळजी घ्यायची. इतकेच नाही तर जेव्हा मोहन दुपारी झोपायचा तेव्हाही प्रीती त्याच्या उशाशी बसून राहायची. एके दिवस प्रीती मोहनला डाळीचे सूप पाजत होती, तेव्हा त्यांच्या तोंडाला डाळ लागली. प्रीतीने आपल्या साडीच्या पदराने ती लगेच पुसून दिली. हे पाहून मोहनच्या मनात प्रीतीबद्दल ओढ निर्माण झाली. त्याला वाटू लागले की प्रीती किती चांगली मुलगी आहे, किती चांगल्या प्रकारे त्याची काळजी घेत आहे. हळूहळू 1 महिना निघून गेला. या काळाने प्रीतीने आपल्या जेठाची खूप चांगली सेवा केली. आता एक दिवस घरात कोणीच नव्हते. प्रीती जेवण घेऊन मोहनकडे गेली आणि जेवण भरवू लागली. तेव्हा मोहन तिला म्हणाला, प्रीती तू माझी खूप सेवा केली आहेस, तुला काय हवं आहे सांग मला. प्रीतीने लगेच संधी साधली आणि म्हणाली, भाऊजी मी मागच्या महिन्यात एक हार पाहिला होता, तो मला खूप आवडला होता, पण जेव्हा मी राहुलला सांगितले तेव्हा त्याने पैशाच्या कमतरतेमुळे मला नाही घेऊन दिले. मोहनने लगेच आपल्या खिशातून क्रेडिट कार्ड काढले आणि प्रीतीला दिले व म्हणाला, तू तो हार खरेदी करून आण, मी तुला तो घेऊन देईल. प्रीती खूप खुश झाली आणि त्याच संध्याकाळी ती तो हार खरेदी करून आणते. पण या हारच्या बदल्यात तिचा जेठ तिच्याकडून काय घेणार आहे याची तिला कल्पना नव्हती. अशाच प्रकारे काही दिवस गेले. एक दिवस राहुलने मोहनला सांगितले की त्याला एक मोठं टेंडर मिळणार आहे. त्यासाठी त्याला 4-5 दिवसांच्या मीटिंगसाठी बाहेर जावं लागेल. मोहन म्हणाला, काही हरकत नाही, तू जा, मी घरी आहे. राहुल 4 दिवसांसाठी बाहेर निघून गेला. प्रीतीची सासू खूप बोलकी होती. ती नेहमी शेजाऱ्यांच्या घरी गप्पा मारायला निघून जायची. एक दिवस सकाळी प्रीती आंघोळ करून आपल्या खोलीतून बाहेर आलीच होती की तिला मोहनचा आवाज ऐकू आला. ती समजून चुकली की सासू बाहेर गेली आहे. ती लगेच मोहनच्या खोलीत गेली. मोहनने तिला ओल्या केसामध्ये पाहिलं तर तो तिच्या सौंदर्यावर थक्क झाला. प्रीतीने त्यांना उपाशी पोटी घ्यायची औषधे दिली. जेव्हा ती औषध उचलण्यासाठी खाली झुकली तेव्हा तिचा पदर खाली पडला. मोहनचे मन प्रीतीसाठी मचलले होते. तो म्हणाला, प्रीती तू मोकळ्या केसामध्ये खूप सुंदर दिसत आहे. प्रीती खुश झाली, कारण तिचा पती राहुल याने कधीच तिच्या सौंदर्याची स्तुती केली नव्हती. आता हळूहळू प्रीतीची ओढ सुद्धा आपल्या जेठाकडे होऊ लागली होती. राहुल नेहमी कामाच्या निमित्ताने बाहेर राहायचा.
त्यामुळे प्रीतीला एका पुरुषाची कमतरता भासत होती. तिला माहीत होतं की तिची प्रत्येक इच्छा, प्रत्येक पैशाची गरज तिचा जेठच पूर्ण करू शकतो. एक रात्र प्रीती आपल्या खोलीत झोपण्यासाठी पडली होती. तेव्हाच तिला आठवले की तिने मोहनला दूध दिले नाही. ती स्वयंपाकघरातून दूध घेऊन मोहनच्या खोलीत गेली. मोहनने तिचा हात पकडला आणि म्हणाला, जोपर्यंत मी दूध पित नाही तोपर्यंत तू इथेच बसून राहा. त्या रात्री प्रीतीने नाईटी घातली होती. मोहन म्हणाला, तू नाईटीमध्ये आणखी जास्त सुंदर दिसतेस. प्रीतीला ही स्तुती खूप आवडली. एक दिवस मोहनने थेटच सांगून टाकले, मला तुझ्यासारखी पत्नी हवी आहे. प्रीती खुश झाली की कदाचित आता भाऊजींना लग्नाची कमतरता भासू लागली आहे. पण पुढच्या क्षणी मोहन म्हणाला, मला पत्नीच्या रूपात तूच हवी आहेस. प्रीती म्हणाली, भाऊजी हे कसं होऊ शकतं? मोहन म्हणाला, का नाही होऊ शकत? राहुल तर नेहमी बाहेर असतो. तू माझ्या इच्छा पूर्ण कर आणि मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करत जाईल. कोणाला काहीच समजणार नाही. आता दिवस निघू लागले. एक दिवस सकाळी सासू शेजाऱ्यांच्या घरी गप्पा मारायला निघून गेली. घरात फक्त मोहन आणि प्रीती होते. प्रीतीने नाश्ता बनवला आणि मोहनला भरवू लागली. तेव्हाच मोहनने तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. प्रीतीला त्याचा स्पर्श चांगला वाटू लागला. ती म्हणाली, बाहेरचा दरवाजा उघडा आहे. मोहन समजून चुकला की आता प्रीतीची ही इच्छा आहे. तो म्हणाला, काही हरकत नाही, रात्री मी तुझ्या खोलीत येईन. रात्र झाली, सासू झोपी गेली. 11 वाजता मोहन प्रीतीच्या खोलीत आला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. प्रीती आधीपासूनच त्याची वाट पाहत होती. त्या रात्री दोघांनी चुकीचे काम केले. मोहनने दारूची व्यवस्था सुद्धा केली होती. मोहनने ड्रिंक घेतली. त्यानंतर प्रीतीने तिची नाईटी उतरवली. मोहनने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या स्त्रीला अशा रूपात पाहिलं होतं. तो मदहोश झाला आणि त्या रात्री त्याने प्रीतीसोबत चुकीचं कृत्य केलं. पण पहिल्यांदाच असल्यामुळे मोहन खूप लवकर शांत झाला होता. प्रीती म्हणाले, भाऊजी वय झालं आहे, आता तो जोश राहिला नाही तुमच्यात. हे ऐकून मोहनला खूप वाईट वाटलं. तो तिथून निघून गेला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. पण पुढच्या दिवशी तो सकाळी लवकर बाहेर गेला आणि काहीतरी खरेदी करून आणलं. त्याने प्रीतीला सांगितलं, आज मी तुला अशी मजा देईन की तू आयुष्यभर विसरणार नाहीस. त्याने आपल्या खिशातून सोन्याची चैन काढली आणि प्रीतीच्या गळ्यात घालून दिली. प्रीती खूप खुश झाली. त्या रात्री मोहनने ड्रिंकमध्ये एक गोळी टाकली आणि ती पिऊन घेतली. यावेळी तो साधारण 1 तासापर्यंत चालला. प्रीती थक्क होती की तिच्या जेठामध्ये इतकी ताकद कुठून आली. तिने त्याला भरपूर साथ दिली, कारण तिला माहीत होते की जर मोहन खुश राहिला तर तिला नवनवीन गिफ्ट्स मिळत राहतील. आता हा सिलसिला सुरू झाला. जेव्हा कधी राहुल बाहेर जायचा, मोहन प्रीतीच्या खोलीत यायचा आणि दोघे चुकीचे कृत्य करायचे. 1-2 महिने असेच निघून गेले. एक दिवस प्रीतीला अचानक चक्कर आली आणि ती खाली पडली. मोहन तिला लगेच रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की प्रीती 1 महिन्याची गरोदर आहे. घरात आनंदाची लाट परतली. पण जेव्हा राहुलला हे समजले तेव्हा तो विचार करू लागला की मी तर प्रीतीसोबत इतका वेळ घालवलाच नाही, मग हे कसं होऊ शकतं? राहुलने प्रीतीला विचारलं तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली, तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात. राहुलने तिचे बोलणे मान्य केले, पण मोहनला माहीत होते की हे मूल त्याचेच आहे. एक दिवस दुपारी सासू घरी नव्हती. मोहन आणि प्रीतीने दिवसात चुकीचे काम करण्याचा निर्णय घेतला. दोघे खोलीत निघून गेले, पण त्याच वेळी राहुल एक फाईल विसरल्यामुळे घरी परत आला. त्याने घंटी वाजवली पण कोणालाच ऐकू गेले नाही. त्याने दरवाजा उघडला आणि खोलीत डोकावून पाहिले तर त्याने आपल्या पत्नीला आपल्या मोठ्या भावासोबत पाहिलं. तो थक्क झाला. त्याला सर्व कहाणी समजून आली, पण त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो आपली फाईल घेऊन दब्या पावलाने तिथून निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो प्रीतीच्या खोलीत आला तेव्हा तो म्हणाला, मी तुला भाऊजींसोबत करताना पाहिलं आहे. प्रीती रडू लागली आणि म्हणाली, तुम्ही नेहमी बाहेर राहायचा. भाऊजी काय करते मी कोणाला सांगणार? राहुल म्हणाला, काही हरकत नाही, तुझे केलंस ते चुकीचं नाही. प्रीती थक्क झाली. राहुलने समजावलं, जर आपण भाऊजीच्या विरोधात गेलो तर ते आपल्या घरातून काढून टाकतील आणि तुझ्या पोटात जे मूल आहे ते सुद्धा भाऊजींचेच आहे, म्हणूनच गप्प राहा, सर्व संपत्ती आपलीच होईल. प्रीतीने त्याचे बोलणे मान्य केले. 8-9 महिन्यानंतर प्रीतीने एका मुलाला जन्म दिला. मोहन खूप खुश झाला आणि त्याने आपली सर्व संपत्ती त्या मुलाच्या नावावर करून दिली.
राहुल आणि प्रीतीने एकमेकांकडे पाहून स्मित हास्य केले. त्याने विचार केला की हा निर्णय चांगला होता, पण ही गोष्ट जास्त दिवस लपून राहिली नाही. एका शेजारच्या महिलेला या नात्याची भनक लागली. तिने प्रीतीला विचारले, तुझ्या आणि तुझ्या जेठमध्ये नेमकं काय चक्कर चालू आहे? आधी तर प्रीतीने नकार दिला, पण नंतर प्रीतीने सर्व काही सांगून टाकलं. पण ती महिला मात्र गप्प राहिली नाही. तिने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. तिच्या पतीने आपल्या मित्रांना सांगितलं. आगीसारखी ही गोष्ट आसपासच्या परिसरात पसरली. हळूहळू मोहनचे वय 55 वर्ष झाले आणि त्याचा मृत्यू झाला. आता सर्व संपत्तीवर राहुल, प्रीती आणि त्यांची मुले राज करू लागले. मित्रांनो, ही कहाणी ऐकवण्याचा उद्देश तुम्हाला दुःखी करणे नाही, तर कुटुंबातील नातेसंबंध किती नाजूक असतात हे सांगणं आहे. एक चुकीचं पाऊल संपूर्ण आयुष्य बदलू शकते. राहुलने संपत्तीसाठी आपल्या पत्नी आणि भावाची अफेअर स्वीकारले. हे योग्य होते की अयोग्य हा निर्णय मी तुमच्यावर सोडतो. या संपूर्ण घटनेवर तुमचं काय विचार आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा नक्की लिहा. जर तुम्हाला आमची मेहनत आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.